चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. ड्राइव्ह करायचा प्रयत्न होता, ऑन ड्राइव्ह केला होता, मात्र मिडॉन मध्ये फिल्डिंग चांगली होती आहे. थोडेसे फंबल झाले, क्षेत्ररक्षक मात्र चेंडूला गॅदर केलं, नॉन स्ट्रायकर एंडवरती फेकी झाली आणि तोपर्यंत सिंगल धाव कंप्लीट. टीमची टोटल 2. बॅक टू बॅक 2 सिंगल पाहायला मिळतात. पहिल्या चेंडूवरती चेंडू घोषांकित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला, मात्र त्यानंतर ड्राइव्ह केलं आणि मिडॉनला चेंडू ट्रॅव्हल झाला. इथे देखील मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होता. मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय, त्यानंतर मिडॉनचा क्षेत्ररक्षक आला. पुन्हा एकदा सिंगल धाव कंप्लीट होते. बॅक टू बॅक 3 सिंगल आपल्याला पाहायला मिळतील. 3 धावा धावफलकावरती आहेत. चॉप करण्याचा प्रयत्न होता, डॉट बॉलची समाप्ती होईल. या षटकामध्ये चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. 1 धाव कंप्लीट होईल. टीमची टोटल एकंदरीत 4. धावा धावफलकावरती. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे व्हाईट बॉल येईल. व्हाईटची 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती. टीमची टोटल 5 या आकड्यावरती. फायर रन ऑन द बोर्ड. 5 धावा धावफलकावरती. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. प्रणयच्या बॅट मधून निघाल्यात अग्नीच्या ज्वाळा. बाहेर पडेल तोफेचा गोळा. चेंडू सीमा पार. 6 धावेंसाठी प्रणय ब्रँडेड KTPL षटकार. 11 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाची समाप्ती आणि टीमची टोटल 11 पाहायला मिळेल. 11 रन ऑन द बोर्ड आफ्टर फर्स्ट ओव्हर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळेल. स्वप्नील पाहायला मिळतात. बॉलिंग मार्क वरती आहेत आणि पहिल्या चेंडूवरती वाईट बॉल. अर्थातच अवांतरची 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होती आणि टीमची टोटल जाऊन पोहोचली 12 या आकड्यावरती. पहिल्या षटकामध्ये 11 धावा. या षटकाची सुरुवात अवांतरनी पाहायला मिळेल. टीमची टोटल 12 या आकड्यावरती. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वेगाने बीट केला जातोय. चांगली गोलंदाजी स्वप्नीलच्या माध्यमातून इथे येत असताना हा डॉट बॉल. यावेळेस खेचून मारलाय. डाऊन द बॉल फिल्डर येत आहेत. नोमान वन ऑफ द सेफ हँड म्हणून त्याची ओळख आहे आणि नोमानच्या माध्यमातून टिपला जातोय झेल. समाप्त होतोय फलंदाजाचा खेळ. विकेटचा होतोय पतन आणि लागतोय हा पहिला धक्का. बॅटिंग करत असताना आपण पाहतोय डिंगडॉंग 11 कल्याण संघाला पहिला झटका जो मात्र लागलेला पाहायला मिळतोय. फलंदाजचं नाव सांगायचं. हुसेन पाहायला मिळतील. यावेळेस आपण पाहू शकतो डॉट बॉलची समाप्ती होते. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतात.
चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती अवघ्या एका धावेचं षटक आपल्याला पाहायला मिळालं. अशा परिस्थितीमध्ये षटक क्रमांक दुसरं कंप्लीट. 12 धाबा धावफलकावरती. 12 रन 12 धाबा आपल्याला पाहायला मिळतील धावफलकावरती आहेत. दोन षटकांची समाप्ती. 12 धावा धावफलकावरती. विनंती असेल वेळ वाचवणं गरजेचं आहे. वेळ वाचवणं अत्यंत गरजेचं असेल. इथे चेंडू हवेमध्ये आहे. डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. फलंदाज होतोय बाद. नोमानच्या माध्यमातून दुसरा झेल कंप्लीट होतोय या मॅच मधील. फलंदाजाची केस संपुष्टात. दुसरा झटका लागतोय बॅटिंग करत असताना डिंगडॉंग 11 कल्याण संघाला. न्यू बॅटर आपल्याला पाहायला मिळतील. शुभम थोरात जे नेहमी मारतात जोरात. शुभम थोरातचा विचार केला तर KTPL मधील इंडिव्हिज्युअल सर्वात जास्त धावा त्याच्या माध्यमातून आणि त्याच्या संघाच्या माध्यमातून 115 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या. चला डॉट बॉल पाहायला मिळेल. डॉट बॉल पाहायला मिळतोय. मिसटाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय. मात्र तोपर्यंत एक धाव कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 14 पाहायला मिळेल. 14 रन. चेक केलं जात आहे. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती. लाऊड अपील केली जातीये. डॉट बॉलची समाप्ती. अशा प्रकारे ओव्हर नंबर तिसरी कंप्लीट. 3 षटकांची समाप्ती. 14 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये 11, दुसऱ्या षटकामध्ये 1, तिसऱ्या षटकामध्ये 2 धावा. 3 षटकांची समाप्ती. 14 धावा धावफलकावरती असतील. दोन गड्यांच्या मोबदल्यामध्ये 14 धावा पाहायला मिळतील. यावेळी स्ट्रोक फसलाय. डाऊन दी बॉल फिल्डर येतोय. आणि तोपर्यंत पाहायला गेलं तर एक सिंगल धाव आपल्याला पाहायला मिळाली.
पुन्हा एकदा मोठा स्ट्रोक मारायचा प्रयत्न, मिड ऑफला चेंडू ट्रॅव्हल होतो. एक धाव झाली कंप्लीट. सिंगल डबल नाही, ते काय होणार नाहीये. पुढची ओव्हर डबल ट्रबल ओव्हर देखील आहे. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय, मात्र चेंडू चांगला होता. इथे आपण पाहतोय लाऊड अपील केली जातीये. षटक क्रमांक एकंदरीत चौथं मार्गस्थ, 19 धावा. इथे स्ट्रोक चांगला, मात्र कॅच अप्रतिम पाहायला मिळतीये. काय स्ट्रेच केलं आणि त्यानंतर काय कॅच पकडली. मी म्हटलं होतं नोमान म्हणजे वन ऑफ द फायनेस्ट प्लेयर, वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर कल्याण वेस्ट मधील, आणि त्याच्या माध्यमातून अप्रतिम झेल पाहायला मिळाली. या मॅच मधील तिसरी झेल त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते. मी सातत्याने उल्लेख करतो त्याचे फिल्डिंग स्टँडर्ड जर पाहिले ना, तर ग्लेन फिलिप्स, त्यानंतर पाहायला गेलं तर रवींद्र जडेजा, अगदी त्या प्रकारे रिफ्लेक्सेस आहेत, डायव्हिंग कॅचेस देखील तो पकडतो टर्फ मध्ये. ही ओळख आहे. नोमान वन ऑफ द फायनेस्ट फिल्डर आहे. एकंदरीत टीमची टोटल आपल्याला पाहायला मिळेल 19 धावा. 4 षटकांची समाप्ती, 19 धावा धावफलकावरती. आता डबल ट्रबल ओव्हर जी पाहायला मिळतीये. मनु नायर आपल्याला पाहायला मिळतील, तर अक्षय अय्यर आपण पाहू शकतो स्ट्रायकर एंड वरती असतील. पुन्हा एकदा स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. फक्त आणि फक्त दिशा दाखवली जाते. डबल ट्रबल ओव्हरला मॅक्सिमम कॅपिटलाइज करण्याचा प्रयत्न इथे केला जात आहे. पुन्हा एक धाव कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. अक्षय अय्यर आपल्याला पाहायला मिळत आहेत. डॉट बॉल येतोय. इथे जर कॅच पकडली असती तर दुष्काळात 13वा महिना झाला असता. डॉट बॉलची समाप्ती होती. एकंदरीत 3 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. सो 3 धावा आपण ऍड करणार आहोत. 25 धावा पाहायला मिळतील. 5 षटकांची समाप्ती, 25 धावा. राज म्हात्रे यांच्या माध्यमातून नोमानच्या 3 कॅचसाठी 333 रुपयाचं कॅश प्राइज असेल.
25 धावा, 5 षटकांची समाप्ती. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार होतोय. इथे देखील आपण पाहतोय मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. बॅटची कडा लागत असताना पाहायला मिळते. पूर्ण प्रकारे बॅकफुट वरती संघ आहे. 26 धावा, बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपण पाहू शकतो. समीर येतोय. मोठ्या स्ट्रोक्स पासून वंचित ठेवण्याचं काम केलंय. मोठे स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न होतोय, मात्र मोठ्या स्ट्रोक्स पासून वंचित ठेवण्याचं काम इथे गोलंदाज करतायत. व्हाईट बॉल पाहायला मिळेल. 28 धावा, बॅक टू बॅक 2 सिंगल आणि 1 व्हाईट बॉल. यावेळी स्ट्रोक चांगलाय, मात्र फिल्डिंग त्यापेक्षा सुरेख पाहायला मिळतीये. काय फिल्डिंग आहे. अशाच प्रकारे एफर्ट जर तुम्ही दाखवले तर ही मॅच तुम्ही एकतर्फी करू शकता. समोरचा संघ आधीच स्ट्रगल करतोय आणि तुमचे जर असे एफर्ट असतील त्यांचं देखील मोमेंटम चार चेंडूचा खेळ कंप्लीट होतोय. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळेल. एका चेंडूचा खेळ शिल्लक आपल्याला पाहायला मिळतोय. स्ट्रगल इथे होत असताना पाहू शकतो. 29 धावा, यावेळी स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. फलंदाजच्या बॅट मधून 6 धाव्यांसाठी येतोय हा षटकार. 6 षटकांची समाप्ती. 6 षटकांच्या समाप्तीमध्ये 35 धावा, 35 रन. 4 गड्यांच्या मोबदल्यात 35 धावा पाहायला मिळतील. सहा षटकांची समाप्ती, 35 धावा. स्कोरबोर्ड वरती पाहतोय आपण. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. डॉट बॉलची समाप्ती होतीये. पियुष आपण पाहू शकतो. व्हाईट बॉल, यावेळेस व्हाईट बॉल पाहायला मिळेल. व्हाईटची 1 धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड. 36 धावा, 36 ऑन द बोर्ड. इथे कॅच होती कंप्लीट. 5वा झटका लागतोय. 36 या आकड्यावरती फलंदाज अक्षय अय्यर बॅक टू द पवेलियन. पाच गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 36 धावा. ओव्हर नंबर 7वी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पहिला चेंडू डॉट, त्यानंतर वाईड आणि त्यानंतर विकेट. चांगला चेंडू पाहायला मिळतो. यष्टीरक्षण देखील चांगलं आहे आणि हा 6वा झटका लागतोय. 36 या आकड्यावरती 6वा झटका लागत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार होतोय बॉलिंग मार्क वरती. एक धाव इथे कंप्लीट होईल एक बॉलच्या स्वरूपात.
इथे फुलटॉस चेंडू, फटका चांगला आहे, चेंडू सीमा पार, षटकार. व्हाईट बॉल, एक षटकार देखील होता आणि त्यानंतर एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव देखील आपल्याला पाहायला मिळेल. व्हाईट बॉल पाहायला मिळेल. 44 धावा स्कोरबोर्ड वरती. विकेटचं पतन होतोय. 44 धावा धावफलकावरती येत. 45 धावांचं टार्गेट इथे सेट करण्यात आलंय. चला लवकरात लवकर ओपनिंग पेअर म्हणू आपण पाठवायची आहे आणि अक्षय आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. चव्वेचाळीस धावा स्कोरबोर्ड वरती. 45 धावांचं टार्गेट इथे सेट करण्यात आलेलं आहे. चव्वेचाळीस धावा धावफलकावरती. 45 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय. स्ट्रायकर एंड वरती नुमान, दुसऱ्या बाजूला भावेश, तर बॉलिंग मार्क वरती शुभम थोरात, जो कामगिरी नेहमी करतो जोरात असा आमचा शुभम.
रिक्वेस्ट असेल मॅच लवकरात लवकर सुरू करायचे. अक्षय तुम्ही नव्हते त्यामुळं अवधी थोडा लागला. 45 धाब्यांचं टार्गेट सेट करण्यात आलेलं आहे. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू जो मात्र येत असताना पाहायला मिळेल. डॉट पहिला चेंडू डॉट बॉल येतोय. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळेल. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. सिंगल धाव जी मात्र अर्जित केली जाते. धावसंख्येला प्रारंभ होतोय. 45 धावांचं टार्गेट सेट करण्यात आलंय. मात्र पहिला चेंडू डॉट आला त्यानंतर आलेला आहे सिंगल. वाईट बॉल. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल 2 या आकड्यावरती 2 रन्स 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. इथे सिंगल धाव कंप्लीट होईल. टीमची टोटल 3 आपल्याला पाहायला मिळते. प्रति षटकामागे जास्तची सरासरी मेंटेन नाही करायची. 7ची सरासरी जरी मेंटेन केली तरी देखील मॅच विजयी होऊन जाईल जो मात्र बॅटिंग करणारा संघ. यावेळेस स्ट्रोक चांगला पाहायला मिळतो आणि चेंडू निघून चाललाय सीमारेषा पलीकडे. नोमानचा तडाखा. चेंडू सीमा पार वाऱ्याशी वार्तालाप करतोय आणि त्यानंतर फिल्डरला उलकावणी देत षटकार. 9 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा आपण पाहतोय मिसटाइम स्ट्रोक. एक धाव कंप्लीट होईल. वाईट बॉल. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 10 धावा धावफलकावरती पहिल्या षटकाची. थोडंसं करेक्शन. 11 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 11 रन ऑन दी बोर्ड. 11 धावा धावफलकावरती. चला वेळ वाचवणं गरजेचं असेल. विनंती आहे जॉन यांना विनंती असेल थोडंसं सहकार्य करायचंय. तो बोलेल माझ्या डोक्याला ताप झालाय ते काय कमी आहे का. हसतोय. पहिल्या षटकाची समाप्ती 11 धावा धावफलकावरती. ओव्हर नंबर दुसरी मैदानाच्या आतमध्ये सुरू होतीये. नुमान आपल्याला पाहायला मिळतील जे मात्र स्ट्रायकर एंड वरती असतील. इथे देखील चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू डीप मध्ये ट्रॅव्हल होतोय. क्षेत्ररक्षक येत आहेत. एक धाव झाली कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न बघता बघता 2 धावा त्या देखील कंप्लीट होत असताना पाहायला मिळतील. 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल 13. नुमानच्या माध्यमातून चांगली बॅटिंग आपण पाहू शकतो. वाईट बॉल. वाईटची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 14 रन. षट क्रमांक दुसरं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बॉलिंग मार्क वरती SP आपल्याला पाहायला मिळतील. शुभम पांचाल. नो बॉल होता. पुढील बॉल फ्री हिट असेल. फ्री हिटच्या चेंडूवरती कशी कामगिरी होती कॅपिटलाइज केलं जाईल का हे देखील पाहणं महत्वाचं असेल. 15 धावा स्कोरबोर्ड वरती लागलेल्या आहेत. पुन्हा एकदा नो बॉल आहे. 16 धावा धावफलकावरती. रन बॉल पेक्षाही कमीचा इक्वेशन पाहायला मिळतोय. सोपं आणि मापक असं आव्हान आहे. मात्र पहिल्या सेमीफायनल मध्ये देखील असं वाटलं होतं की मॅच एकतर्फी होईल. मात्र जो कमबॅक
R1 स्पोर्ट्सने केला त्यांचा उल्लेख होणं गरजेचं आहे, कौतुक होणं गरजेचं आहे. यावेळेस बॅटची कडा लागते, चेंडू चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. डिक्लेअरची एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड होईल. 2 चेंडू आणि एकंदरीत 17 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक दुसरं मार्गस्थ आहे. यावेळेस स्ट्रोक चांगला आहे. डाऊन दी बॉल शुभम आले होते. एफर्ट तर लाजवाब. लांबी कमी आणि उंची जास्त मिळाली होती, त्याच गोष्टीला अनुषंगून इथे फक्त सिंगल धाव. एफर्ट चांगला होता. सो मात्र शुभम थोरातचं नो बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. पुढील बॉल फ्री हिट असेल. 19 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. इथून अजून एक मोठा स्ट्रोक जर आला तर ज्याप्रमाणे फुग्यातून हवा निघते मॅच मधून देखील हवा निघून जाईल. एकतर्फी पाडदं जे मात्र आता पाहायला मिळतोय. मिसटॅम स्ट्रोक अगदी बॅकफुट वरती आले होते आणि त्यानंतर इनसाइड आउट खेळायचा प्रयत्न, मात्र सिंगल धाव कंप्लीट होतीये. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 20 रन ऑन दी बोर्ड. विजयासाठी अजूनही 25 धावांची गरज. इथे कॅच होती कंप्लीट. फलंदाज होतोय बाद. विकेटचं पतन. पहिला झटका लागतोय 20 या आकड्यावरती. शुभम पांचाल SP आपल्याला पाहायला मिळतील बॉलिंग मार्क वरती. व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलेला आहे. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय, मात्र एका धावेवरती समाधान मानावं लागेल. अशा प्रकारे ओव्हर नंबर दुसरी कंप्लीट होतीये. 2 षटकांची समाप्ती 22. विजयासाठी अजूनही 23 धाव्यांची गरज. 30 चेंडू आणि 23 धाव्यांची गरज असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. ओव्हर नंबर तिसरी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिला चेंडू नो बॉल आणि त्यावरती 1 धाव. एकंदरीत 2 धावा आपल्याला पाहायला मिळतील. 24 धावा स्कोरबोर्ड वरती. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतोय. घुटना टेक और 6 रन. देखो नोमानच्या बॅट मधून षटकार येतोय. 30 धावा. 30 धावा स्कोरबोर्ड वरती. नॉट आउट पाहायला मिळेल. फलंदाज पॉपिंग क्रीज मध्ये सुखरूपपणे पोहोचला होता, त्यामुळे एकच धाव संघाच्या अकाउंट मध्ये ऍड होईल आणि टीमची टोटल 31. व्हाईट बॉल. अजून एक चांगला स्ट्रोक यावेळेस देखील बाबूच्या बॅट मधून. अजून एक कडक प्रहार षटकार. 38 धावा 38. सिंगल धाव इथे कंप्लीट होईल. 39 धावा पाहायला मिळतील. 39 ऑन दी बोर्ड. विजयासाठी फक्त 6 धाव्यांची गरज. षटक क्रमांक तिसरं मार्गस्थ.
सिंगल धाव इथे कंप्लीट होईल. टीमची टोटल 40. एका चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक. षटक क्रमांक 3 मार्गस्थ 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. विजयासाठी अजूनही 5 धाब्यांची गरज. एक धाव कंप्लीट होईल. ओव्हर नंबर 3 कंप्लीट होत आहेत. 3 षटकांची समाप्ती. 41 धावा. विजयासाठी 4 षटक आणि 4 धाव्यांची गरज. 24 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. R1 स्पोर्ट्स विनंती असेल आपण टॉस साठी रेडी राहायचंय. सेमी फायनल क्रमांक पहिली आपल्याला पाहायला मिळेल. R1 स्पोर्ट्स वर्सेस विजय संघ. विजय संघ विपक्ष R1 स्पोर्ट्स. अशी सेमीफायनलची मॅच आपल्याला पाहायला मिळेल. इथे फलंदाज बाद होतोय. विकेटचं पतन. आता मनु नायर आपल्याला पाहायला मिळतील. या टीमचे आयकॉन. मनु नायर आपल्याला पाहायला मिळतील. मॅन फ्रॉम केरला. इथे देखील फलंदाज बाद होतोय. बॅक टू बॅक विकेट्स. अक्षय इतकी चांगली गोलंदाजी करतो, मग अक्षयला तुम्ही आधी का नाही गोलंदाजी दिली, असा प्रश्नचिन्ह पाहायला मिळतोय. अक्षय म्हणतोय मलाच माहित नव्हतं एवढी चांगली मी बॉलिंग करतो. ते चुकून आउट होत आहेत. नो बॉल पाहायला मिळेल. 42. चांगला स्ट्रोक पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट होईल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल 43. एका चेंडूचा खेळ शिल्लक आहे. डबल ट्रबल ओव्हर मध्ये 2-3 विकेट पडल्या तर मजा येईल. डॉट बॉलची समाप्ती होती. एकंदरीत 4 षटकांची समाप्ती. 43 धावा विजयासाठी. फक्त आणि फक्त 2 धावेंची गरज आहे. 18 चेंडू आणि 2 धावेंची गरज. मात्र डबल ट्रबल ओव्हर पूर्ण तुम्हाला सर्वाइव्ह देखील करायला लागेल. एक जरी विकेट पडला तरी देखील परमिटेशन अँड कॉम्बिनेशन चेंज होतील. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. रिजेश आपल्याला पाहायला मिळतील. डॉट बॉलची समाप्ती होती. फक्त 2 धाव्यांची गरज आहे. 17 चेंडू आणि 2. बॅक टू बॅक 2 डॉट बॉल येतात. विकास बॉलिंग मार्क वरती आहेत. 16 चेंडू 2 धाव्यांची गरज. इथे स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय आणि मॅच झाली फिनिश. सॉरी, फलंदाज बाद होतोय. आता मजा येईल. अजून एखाद विकेट पडला ना तर पहिले बाबूला धरतील. अजून एखाद विकेट पडला तर
4 चेंडूचा खेळ होतोय. पहिले 2 चेंडू डॉट, त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती विकेट, चौथा चेंडू डॉट येतोय आणि इथे अजून एक विकेट पडतो. याच गोष्टीचा मी उल्लेख करत होतो. अजून एक जर विकेट पडली ना तर मॅच मध्ये फ्रंट फुट वरती डिंगडोंग 11 कल्याण संघ येईल. देख लिया लापरवाही का नतीजा. -10 रन्स आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे आता समीकरण 12 चेंडू आणि 12 धाब्यांची गरज. 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. अरे 2च धावा पाहिजे होत्या 18 मध्ये. 24 मध्ये फक्त 4 धावा पाहिजे होत्या. आता 12 ला 12 पाहिजेत. आता अक्षय जे मात्र ऍक्टिव्ह मोड मध्ये पाहायला मिळत आहेत. 2 ओव्हर पहिले जर विचार केला तर असं वाटलं होतं की सुस्तावलेत, मात्र आता कुठेतरी ऍक्टिव्ह मोड मध्ये पाहायला मिळत आहेत. 24 चेंडूंमध्ये 4 धाव्यांची गरज होती, तिथून आता 12 चेंडू 12 धाव्यांची गरज पाहायला मिळतीये. सिंगल धाव कंप्लीट होईल. रिजेश पाहायला मिळतील. अकरा चेंडू आणि 11 धाव्यांची गरज. व्हाईट बॉल पाहायला मिळेल. येणारे 11 चेंडू 10 धाव्यांची गरज. 11 चेंडू आणि 10 असं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार होतोय. इनसाइड आउट स्ट्रोक पाहायला मिळतो. 1 धाव झाली कंप्लीट. 10 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज. कुठेतरी असं वाटलं होतं मॅच एकतर्फी होतीये, मात्र त्यानंतर जो कमबॅक झाला, बॅक टू बॅक 2 मोठे झटके लागलेत. मी म्हणेल बाबूने मोठी चूक केली. एक धाव पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे जातीये 37. डॉट बॉलची समाप्ती होतीये. 8 चेंडू आणि 8 धावेंची गरज पाहायला मिळतीये. काय बॅटल इथे आपण पाहू शकतो. चांगला बॅटल रंगला जातोय आणि इथे विकेटचं पतन होतोय. 7 चेंडू आणि 8 धावेंची गरज. आता प्रत्येक विकेट नंतर बाबूकडे पाहिलं जाईल. चुकून बागून जर मॅच आई एकवीर 11 संघ हारला ना, बाबूने इथे थांबवा पण नाही. अर्थातच अभि पांचाल याच्या माध्यमातून मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न, तिथे तो आउट झाला. डबल ट्रबल ओव्हर मध्ये
इथे एक धाव कंप्लीट होते. आता समीकरण येणारे 6 चेंडू, विजयासाठी 7 धाव्यांची गरज. चला स्पीडअप करायचं, अजून एक मॅच आपल्याला कव्हर करायचं. सो रिक्वेस्ट असेल थोडंसं स्पीडअप करायचंय. प्रेक्षकांचा पैसा वसूल असा सामना पाहायला मिळतोय, कारण 24 चेंडूंमध्ये फक्त 4 धाव्यांची गरज होती, तिथून मात्र आता 6 चेंडूंमध्ये 7 धाव्यांची गरज पाहायला मिळतीये. डबल ट्रबल ओव्हर मेडन गेला, त्यामध्ये 2 विकेट्स, आणि आता 24 मध्ये 4 पाहिजे होते, तिथून 6 मध्ये 7 ची मॅच आली आहे. अभि पांचालने मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न केला, तिथे विकेट पडली, आणि त्यानंतर बॅक टू बॅक 2 विकेट पडल्या. मेडन ओव्हर, डबल ट्रबल ओव्हर, आणि त्या सोबतीला 2 विकेट्स. मॅच टर्निंग ती ओव्हर आपल्याला पाहायला मिळाली. इथे सिंगल धाव कंप्लीट होतीये. येणारे 5 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. कंपल्सरी 6 धावा बनवायला लागतील येणाऱ्या 5 चेंडूंमध्ये. या गोष्टीची नोंद आपण करून घ्यायची. 5 चेंडू आणि 6 धाव्यांची गरज. फुल टॉस चेंडू होता, एक धाव झाली कंप्लीट, आणि सिंगल वरती समाधान मानावं लागते. येणारे 4 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. 4 चेंडू आणि 5 असं समीकरण पाहायला मिळेल. सेमीफायनल क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळेल. सॉरी, क्वार्टर फायनल क्रमांक 2 आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या क्वार्टर फायनल मध्ये देखील 6 चेंडूंमध्ये 6 धावा डिफेंड करायच्या होत्या, डिफेंड झाल्या होत्या. इथे 6 मध्ये 7 धावा डिफेंड करायचेत, आणि फलंदाज होतोय बाद. मॅच मध्ये येतोय टर्न, मॅच मध्ये येतोय ट्विस्ट. समीकरण येऊन टेपलंय 3 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. धकधक वाढलेली असेल, आता गोलंदाजाची धकधक वाढली असेल, फलंदाजाची देखील. प्रेशर इथे पाहायला मिळतोय, दोघांवरती देखील आहे. पैसा वसूल असा सामना आपण पाहू शकतो. तीन चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. अजूनही 2 विकेट्स शिल्लक पाहायला मिळत आहेत. मी वारंवार हेच उल्लेख करतोय, 24 मध्ये 4 धाव्यांची गरज होती, तिथून आता 3 चेंडूंमध्ये 5 धाव्यांची गरज, अशी ही मॅच आपल्याला पाहायला मिळतीये. अप्रतिम असा बॅटल आपण पाहू शकतो. 3 चेंडू आणि 5 धाव्यांची गरज. नोमान स्ट्रायकर एंड वरती. वाईट बॉल. 3 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. मितांश वरती दबाव असेल, नोमान वरती देखील दबाव आपल्याला पाहायला मिळेल. फिल्डर वरती देखील प्रेशर आपल्याला पाहायला मिळेल. प्रेशर मध्ये प्रेशर कुकरची देखील शिट्टी वाजते. मात्र आपल्याला ही मॅच जिंकायची असेल, सेमीफायनल मध्ये R1 स्पोर्ट्स विरुद्ध खेळायचं असेल, तर प्रेशरला इथे तुम्हाला सोक करावं लागेल. स्वतःच्या नावाभोवती वलय निर्माण करावी लागेल. कॅचची संधी, कॅच होतीये कंप्लीट. नोमान इथे आउट होतोय. लास्ट मॅन स्टँडिंग आता पाहायला मिळेल. 4 धाव्यांची गरज. शेवटचं विकेट इथे पाहायला मिळतोय. 2 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज, आणि लास्ट मॅन स्टँडिंग. क्वार्टर फायनल क्रमांक पहिली देखील अप्रतिम पाहायला मिळाली. 6 चेंडूंमध्ये 6 धावा पाहिजे असताना मेडन ओव्हर, आणि इथे देखील आपण पाहतोय येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 4 धाव्यांची गरज. लास्ट मॅन स्टँडिंग, शेवटचं विकेट पाहायला मिळतोय. क्या बात आहे, अप्रतिम अशी मॅच पाहायला मिळते. 2 चेंडू 4 धाव्यांची गरज. एकदा मॅच आवडली असेल मित्रांनो, टाळ्या व्हायला हरकत नाही. एक चेंडू आणि कंपल्सरी 3 धाव्यांची गरज.
क्वार्टर फायनल कसा असावा तर त्याचं मूर्तिवंत उदाहरण क्वार्टर फायनल असा असावा. रहीमभाई यांचा संघ मागचा क्वार्टर फायनल जिंकला. त्यांना वाटलं होतं की यापेक्षा मोठं क्वार्टर फायनल होणार नाही, मात्र इथे आपल्याला त्यापेक्षाही चांगला अशी मॅच आपल्याला पाहायला मिळते. क्वार्टर फायनलचा सामना पाहायला मिळतोय. 24 चेंडूंमध्ये 4 धाव्यांची गरज होती, तिथून आता एका चेंडूमध्ये 3 धाव्यांची गरज. क्या बात आहे, एका चेंडूमध्ये 3 धाव्याची गरज. गोलंदाज मितांश आपण पाहतोय. दुसऱ्या बाजूला स्ट्रायकर एंड वरती फलंदाज देखील पाहायला मिळेल. येणारा एक चेंडू आणि 3 धाव्यांची गरज. गोलंदाज होतोय तयार बॉलिंग मार्क वरती. आणि ते सामना फिनिश होतोय. 24 चेंडूंमध्ये 4 धावा डिफेंड केलेल्या आहेत. रहीमभाई, ज्या प्रकारे तुमचा क्वार्टर फायनल झाली ही देखील त्याच प्रकारे क्वार्टर फायनल आपल्याला पाहायला मिळाली आणि डिझर्विंग दोन्ही संघ आपण पाहू शकतो. चला सेमी फायनल आपण खेळवणार आहोत. चला दोन्ही संघ सेमी